संवाद विद्यार्थी मित्रांशी डॉक्टर आरे कुंभार यांनी लिहिलेल्या पुस्तकाचं क्रमशः वाचन करीत आहे। ज्या व्यक्तीला आयुष्यात आपलं ध्येय पूर्ण करायचं आहे त्या प्रत्येक व्यक्तीसाठी उपयुक्त असं हे पुस्तक। दिवस 23वा, अज्ञानाची किंमत द्यावीच लागते। मुलांनो, काल आपण कोणत्या गरजांचा विचार केला? अन्न, वस्त्र, निवारा सर्वांनीच प्रतिसाद दिला। आता आपण पुढच्या गरजेकडे वळूया। मला सांगा, आपल्या घरातील वीज म्हणजेच ज्याला आपण सामान्यपणे लाईट म्हणतो, ती अचानक बंद झाल्यावर आपण काय करतो? लाईट दुरुस्त करणाऱ्याला बोलावतो। नळाला पाणी येत नसल्यास प्लंबरला बोलवतो। काही कागदपत्र टाईप करायची असल्यास कॉम्प्युटरवाल्याकडे जातो। सरांच्या चेहऱ्यावर प्रत्येक उत्तराबरोबर स्मितहास्य दिसत होते। ही मंडळी तुमच्या घरी येतात आणि तुमच्या अडचणी सोडवितात। ते फुकट काम करतात काय? नाही नाही सर, फुकट कोण करेल? सगळे पैसे घेतात। मग तुम्ही ते काम का नाही करत? आम्हाला येतच नाही सर। सर्वांच्याकडून सरांनी उत्तर काढून घेतले आणि म्हणाले, म्हणजे हे आपले अज्ञान, आणि जेथे जेथे अज्ञान तेथे तेथे तुम्हाला किंमत द्यावीच लागणार। पण सर, सगळ्याच गोष्टी आम्हाला कशा काय येणार? हे माझा तक्रारीचा सूर। बरोबर आहे, सगळ्याच गोष्टी आपल्याला नाही येणार, पण ज्या गोष्टी आपण शाळेत शिकतो त्याचा उपयोग आपल्याला घरी का करता येऊ नये? उदाहरणार्थ, विद्युत हा घटक आपण शाळेमध्ये शिकतो, मग घरातील वीज गेल्यानंतर ती आपणास का दुरुस्त करता येऊ नये? आणि दुसरे असे की ज्या गोष्टी थोडासा वेळ दिल्यानंतर शिकण्यासारख्या आहेत त्या आपण का शिकू नयेत? उदाहरणार्थ, कॉम्प्युटर टायपिंग, त्यासाठी आपल्याला दुसऱ्याकडे जाण्याची गरज का असावी? आपले कपडे थोडेसे उसवले, फाटले की आपण लगेचच टेलरकडे पळतो। मग एखादी टीप मारण्या इतके टेलरिंग का येऊ नये आपल्याला? आणि ते जर येत नसेल तर म्हणेल तितके पैसे देऊन तुम्हाला ती कामे करून घ्यावी लागतात। हो सर, आमच्या घरातील वीज गेली म्हणून आम्ही वायरमनला बोलावलं आणि तो म्हणाला फ्यूज गेलाय। 5 मिनिटात त्याने फ्यूज बसवला आणि म्हणाला द्या 50 रुपये, रेशमाने सांगितले। आमच्या पप्पांनी साधा 10-15 ओळीचा एक अर्ज टाईप करून आणला तर त्या कॉम्प्युटरवाल्याने 20 रुपये घेतले, दिलीपने सांगितले। सरांच्या चेहऱ्यावर पुन्हा स्मितहास्य दिसू लागले। ते म्हणाले, आज आपल्या घरामध्ये अनेक वस्तू आल्या आहेत, त्यातल्या बऱ्याचशा गरज नसताना आपण आणल्या आहेत, हे तर मी तुम्हाला कालच सांगितले आहे। त्यातल्या त्यात इलेक्ट्रॉनिक वस्तूंचा भरणा तर जास्तच आहे। टीव्ही, कॉम्प्युटर, डीव्हीडी, घड्याळ इत्यादी। विजेवर चालणारे फ्रीज, गिझर, फॅन या सुद्धा। कालांतराने या वस्तू नादुरुस्त होणारच। आपण त्यातले तज्ञ नाही हे मान्यच आहे, तेव्हा आपणास तज्ञांकरवी ती दुरुस्त करून घ्यावीच लागतील आणि त्याचे पैसे मोजावेच लागतील। पण किती अज्ञान असावे यालाही काही मर्यादा असली पाहिजे। साध्या साध्या दुरुस्तीसाठी आपणास तंत्रज्ञ बोलवावे लागतात, खरे तर तेवढे ज्ञान आपल्याला असले पाहिजे। जॅक ऑफ ऑल ट्रेड्स म्हणतात ना, तसे। थोडे थांबून सर पुन्हा बोलू लागले, हे झालं वस्तूंच्या बाबतीत। ज्ञानाच्या बाबतीतही आपण जेथे जेथे कमी पडतो ना, तेथेही तुम्हाला किंमत द्यावी लागेल। कदाचित ती पैशाच्या स्वरूपात नसेल, पण आपलं स्वत्व, अस्मिता, स्वाभिमान सुद्धा अज्ञानामुळे आपणास गुंडाळून ठेवावा लागतो। इतकेच काय, पण याची परिणती गुलामीमध्ये सुद्धा होऊ शकते, हा आपला इतिहास आहे। वेदकाळामध्ये उच्चवर्णीयांनी बहुजनांच्या अज्ञानाचा फायदा घेतल्याचे दिसून येते। एकतर त्यांना युगानुयुगे अज्ञानी ठेवण्यात ते यशस्वी झाले होते। या अज्ञानामुळे हा समाज नाडला गेला, फसवला गेला, कर्जबाजारी झाला। अज्ञानानं त्यांना आयुष्यभर छळलं। त्यांना वाचता येत नव्हतं, लिहिता येत नव्हतं, अंकही कळत नव्हते। मग उच्चवर्णीयांनी याचा बरोबर फायदा उठवला, कोर्ट कचेरीत नेऊन त्यांची शेती हडप केली आणि बरेच जण आयुष्यभर त्यांचे गुलाम झाले आणि आजही त्याचे परिणाम जाणवतात।
इंग्रजांची गुलामगिरी हा त्यानंतरचा काळ. 150 वर्ष इंग्रजांनी आपल्यावर राज्य केले. याचे कारण काय? तर अज्ञान, अविद्या. महात्मा फुल्यांनी आपल्या अखंडामध्ये याचे वर्णन केले आहे. कोण सांगेल तो अखंड? मी सांगते सर. कस्तुरीचा हात वर झाला. सांग ना. विद्येविना मती गेली, मती विना नीती गेली, नीती विना गती गेली, गती विना वित्त गेले, वित्ताविना शूद्र खचले, इतके अनर्थ एका अविद्येने केले. शाबास कस्तुरी. म्हणजेच सगळ्यांच्या मुळाशी अज्ञान, अविद्या आहे. हे 125 वर्षापूर्वीच महात्मा फुल्यांनी आपणास सांगितले आहे. अज्ञानाची केवढी मोठी किंमत आपण देतो आहोत हे तत्कालीन महापुरुषांना उमगले आणि त्यातूनच महात्मा फुल्यांनी मुलींसाठी व दलितांसाठी शाळा काढल्या. कर्मवीर भाऊराव पाटलांनी रयत शिक्षण संस्थेची स्थापना केली आणि भारतभर अशा अनेक शिक्षण संस्था निर्माण झाल्या. याचे एकमेव कारण म्हणजे त्यांना बहुजनांचे अज्ञान दूर करायचे होते. एक काळ असा होता की विद्या ही एका विशिष्ट वर्गापुरती मर्यादित होती. चातुर्वर्ण व्यवस्थेमध्ये उच्चवर्णीयांची ज्ञानाच्या क्षेत्रामध्ये मक्तेदारी होती. शूद्र म्हणून गणल्या गेलेल्या वर्गास आणि स्त्रियांना विद्येचा अधिकारच नाकारला गेला होता. अस्पृश्यांना पत्र वाचून घेण्यासाठी सवर्णांच्या घरी दिवस दिवस लाकडे फोडावी लागत होती. काही शतके हा वर्ग अज्ञानीच राहिला आणि त्याची प्रचंड किंमत त्यांनाच नव्हे तर त्या राष्ट्रालाही द्यावी लागली. भारतासारख्या खंडप्राय देशास हे अज्ञान खूपच महाग पडले. या अज्ञान अंधकारातून बहुजन समाजास बाहेर काढण्यासाठी कोणी कोणी प्रयत्न केले. महात्मा फुले, सयाजीराव गायकवाड, शाहू महाराज. धीरजने उत्तर दिले. कर्मवीर भाऊराव पाटील, योगेशचे उत्तर. अशा अनेक समाज सुधारकांनी अज्ञान दूर करण्याचा प्रयत्न केला आणि म्हणूनच आज परिस्थिती चांगली आहे. साक्षरतेचे प्रमाण वाढले आहे. पण मुलांनो, नुसती साक्षरता म्हणजेही ज्ञान नव्हे. महात्मा गांधीजींनी म्हटले आहे, केवळ साक्षरता म्हणजे शिक्षण नव्हे, शिक्षणाचा प्रारंभ देखील नव्हे. आता खेडोपाडी शाळा झाल्या म्हणजे लोक शिकले असे मानायचे का? आज साक्षरतेची व्याख्याच बदललेली आहे. बँक, कायदा, संगणक, हक्क, सरकारी नियम यासारख्या ज्या ज्या क्षेत्रांचा मानवी जीवनाशी संबंध येतो ती सर्व आपणास माहीत असणे म्हणजे साक्षरता अशी व्याख्या आता रूढ होऊ लागली आहे. ईमेल, ई बँकिंग, ई लर्निंग, फेसबुक, ट्विटर, ब्लॉग यासारख्या कितीतरी संकल्पना आता दैनंदिन उपयोगात आलेल्या आहेत. प्रत्येकाच्या गळ्यात आता लॅपटॉप असण्याची वेळ आली आहे. ऑनलाईन पद्धतीमुळे सगळेच बदलले आहे. परीक्षा फॉर्म ऑनलाईन भरा, परीक्षेचा निकाल वेबसाईटवर पहा. इलेक्ट्रॉनिक माध्यमांचा हा वेग चक्रावून टाकणारा आहे. पण आता याला काही पर्याय नाही. ते स्वीकारा, आत्मसात करा, वापरा, नाही तर त्याची किंमत मोजा. आमचे पप्पा तर वैतागले या सगळ्या गोष्टींना, स्नेहा म्हणाली. स्नेहा, खरं सांगू का, मीही त्यात अज्ञानीच आहे आणि त्याला कारणही तसेच आहे. आमच्या पिढीच्या सुरुवातीच्या काळात या गोष्टी तर नव्हत्याच आणि आता उतार वयामध्ये या सगळ्या आल्या. त्यांचा स्वीकार करणे आम्हाला जड जातंय. मी थोडा प्रयत्न करतोय, पण संगणकाचा वेग आणि आमचा वेग काही जुळत नाही. आमच्या पिढीला अखेरच्या टप्प्यात याची किंमत द्यावी लागली. कसे बसे निभावून निघालो, पण आता तुमचे काय? तुम्हाला तर ते सर्व शिकावेच लागेल. आपण ज्या घरामध्ये राहतो त्या घराचे सर्व प्रकारचे कर कुठे आणि कसे भरायचे, बँकांचे व्यवहार कसे करायचे, गॅस कनेक्शन कसं मिळवायचं, पुढे तुम्ही जेव्हा ज्या क्षेत्रामध्ये काम कराल त्याचे नियम काय आहेत, इन्कम टॅक्स, व्यवसाय कर यांचे नियम काय आहेत, नवीन घर बांधायचे असेल किंवा एखादा फ्लॅट घ्यायचा असेल तर काय काय करावे लागते, या सर्व गोष्टी मुलांनो तुम्हाला शिकाव्या लागतील. बाप रे, त्यापेक्षा घरही नको आणि नोकरीही नको. संभाजी दीर्घ श्वास घेऊन म्हणाला आणि सगळेच हसले. अशी नकारात्मक भूमिका घेऊन चालणार नाही. तुम्ही कधी कोर्ट कचेरीमध्ये जाऊन पहा. स्टॅम्प वेंडर भोवती लोकांचा घराडा पडलेला असतो. आसपास झेरॉक्स, टायपिंग आणि सरकारी कागदपत्रांची पूर्तता करणारी दुकानं थाटलेली असतात. तिथंही गर्दी.
साध्या साध्या कामासाठी 100-200 रुपये द्यावे लागतात. तिथंही गर्दी, जातीचा दाखला, नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट, रहिवासी दाखला, वेगवेगळ्या प्रकारचे अफिडेव्हिट, अशा कितीतरी गोष्टींची गरज आपणाला शिकत असतानाच लागते. हे सर्व मिळवण्यासाठी कोणत्या कागदपत्रांची आवश्यकता आहे याची यादी त्या कचेरीत लावलेली असते, पण आपण ती पाहत नाही. मग आपली अडवणूक होते. मग पुन्हा धावपळ. कोर्ट कचेरीत पाहायला मिळणारे हे नेहमीचे चित्र आहे. याचा फायदा काही भ्रष्टाचारी घेतात. आपणही त्यांचा आधार घेतो. कशामुळे घडते हे सर्व? सर, आपणाला त्यातली काही माहिती नसते आणि सर्टिफिकेट तर वेळेत पाहिजे असते म्हणून. वसुंधरा म्हणाली, अगदी बरोबर बोललीस. म्हणजे अज्ञानच ना? काय उपयोग आपल्या शिक्षणाचा? मग आम्हाला हे कोण शिकवणार सर? शाळेत सगळ्याच गोष्टी शिकवल्या जातात असं नाही. त्यासाठी तुम्हाला स्वतःलाच ते अनुभव घ्यावे लागतील. काही कारणाने आपण शाळेत जाऊ शकत नसाल तर वर्ग शिक्षक किंवा मुख्याध्यापकांकडे तसा अर्ज करा. घरची वीज बिले, ग्रामपंचायत नगरपालिकांचे कर तुम्ही स्वतः जाऊन भरा. जेव्हा प्रसंग येईल तेव्हा एसटी, बस, रेल्वे, विमानाचे बुकिंग, रिझर्वेशन तुम्ही स्वतः करा. त्यासाठी संगणकाचे ज्ञान आवश्यक आहे. सर, अजून थोडा अवकाश आहे की हो? वर्षाचा नाराजीचा सूर. आणि मुलेही हसले आणि सरही हसले. मी योग्य वेळीच तुम्हाला सांगतो आहे. बऱ्याच वेळेस तुम्ही आई वडिलांना घेऊन शाळेत येता आणि शिक्षक मुख्याध्यापकांशी बोलायला लावता. तुम्ही त्यांची ढाल करता आणि स्वतः त्यांच्या आड लपता. परिणामी हळूहळू तुमचे अज्ञान वाढत जाते. धाडस नाहीसे होते. पुढे त्याचे रूपांतर सवयीत होते. आपण प्रत्येक गोष्टी दुसऱ्यावर अवलंबून राहतो आणि त्यासाठी मग आपल्याला पैसा मोजावा लागतो. समोरचा माणूस आपले अज्ञान ओळखतो आणि आपण लुबाडलोही जातो. ही लुबाडणूक सहन करावी लागते कारण आपले अज्ञान. म्हणून मी तुम्हाला वेळीच सावध करतो आहे. आम्हाला आमच्या अज्ञानाची किंमत मोजावी लागलेली आहे हे मी तुम्हाला मुद्दाम सांगतो आहे. आता बदल खूप वेगाने होत आहेत. संगणक आणि माहिती तंत्रज्ञानाने मानवाचे सगळे आयुष्यच बदलून टाकले आहे. त्याचा स्वीकार करा आणि त्याचा वापर ही आज प्रत्येकाची गरज झालेली आहे. आणि या सगळ्यांचे ज्ञान असणारी व्यक्तीच व्यवस्थित जगू शकेल. अज्ञानी व्यक्तीस मात्र त्याची किंमत द्यावी लागेल. लक्षात येते ना मी काय म्हणतो ते? होय सर, आम्हाला आता आमच्या अज्ञानाची चीड यायला लागली आहे. बँक कळत नाही, पोस्ट कळत नाही, तहसीलदार कार्यालय तर गर्दी पाहताच छाती धडधडायला लागते. रुपेश म्हणाला. त्याच्या म्हणण्याचा काहीतरी दुजोराही दिला. खराय, गेल्या महिन्यामध्ये माझ्यासमोर घडलेली एक घटना मी तुम्हाला सांगतो. मी माझ्या कामासाठी बँकेत गेलो होतो. त्यावेळी एक वृद्ध स्त्री एका व्यक्तीला विनवीत होती. ए बाबा, एवढी स्लीप भरून दे ना, 500 रुपये काढायचे आहेत. त्या व्यक्तीने त्या म्हातारीकडे पाहिले. मग त्यानं स्लीप घेतली, भरली, म्हातारीचा अंगठा घेतला, त्यावर साक्षीदार म्हणून स्वतःची सही केली, पैसे काढले, म्हातारीला 500 रुपये दिले, पासबुक दिले आणि पसार झाला. पुन्हा म्हातारी पैसे काढण्यासाठी आली. योगायोगाने मी बँकेमध्ये होतो. तिने मला स्लीप भरण्याची विनंती केली. मी स्लीप भरू लागलो तेव्हा माझ्या लक्षात आले की म्हातारीला जेवढे पैसे हवे आहेत तेवढे तिच्या खात्यामध्ये शिल्लकच नाहीत. मी म्हणालो, आजी, तुमची तेवढी शिल्लक नाहीये. त्यावर म्हातारी घाबरून म्हणाली, अरे असं काय करतोयास? मी एकदाच फक्त 500 रुपये काढल्यात. मी बँक पासबुकावरील नोंद पाहिली तर 5,000 रुपये काढण्यात आले होते. सगळा प्रकार माझ्या लक्षात आला, पण कोण काय करणार? दोष द्यायचाच झाला तर तो म्हातारीच्या अज्ञानाला द्यायला पाहिजे. अरे रे, बिचारी म्हातारी, सुमन म्हणाली. आणि तो हरामखोर माणूस सापडला का? राजेशने रागाने विचारले. कसा सापडेल? एवढ्या गर्दीत कुणाला काय करणार? म्हणूनच मुलांनो, मी तुम्हाला सांगतोय की अज्ञानाची आपणाला चीड यायला हवी. नॉलेज इज पॉवर. ज्ञान ही एक शक्ती आहे आणि ते मान्य केले तर मग इलिटरसी इज कर्स. अज्ञान हे पापच आहे. कायद्याने अज्ञान ही काही बचावाची गोष्ट होऊच शकत नाही. अज्ञानाची ढाल करताच येत नाही. उलट अज्ञानाला भिडलं पाहिजे. आपलं अज्ञान आपल्याला कळालं पाहिजे आणि हेच
आपल्या प्रगतीचं पहिलं पाऊल मानायला हरकत नाही. बा भ बोरकर आपल्या एका कवितेमध्ये म्हणतात, कळे तरी माझे अज्ञान केवडे, हेही नसे थोडे आयुष्यांती. यासंबंधी अजित प्रेमजी यशाच्या 10 मार्गांपैकी एक मार्ग सांगताना म्हणतात, अज्ञानाचे भय ही एक नैसर्गिक गोष्ट आहे, पण या भयाने गलित मात्र होणे लाजिरवाणे आहे. भय औषधी असते, ते विष नाही. भयाच्या टॉनिकने अधिक धृष्टपुष्ट व्हा. कराल असा प्रयत्न? हो सर, सर्व मुलांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. पण अज्ञान हटून ज्ञानी झाला तर हुरळून मात्र जाऊ नका. प्रसिद्धी परागमुख बना. म्हणजे काय सर? लीलाने विचारले. ते आपण उद्याच्या तासाला पाहू.